नमस्कार. 10 मिनिटात तयार होणारा आणि प्रोटीनने भरपूर असा पदार्थ हवा असेल तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत हॉटेल स्टाईल किंवा त्याहीपेक्षा सुंदर अशी पनीर भुर्जी. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी कढईत तेल घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि व्यवस्थित एकजीव होईपर्यंत परतून घ्यायची आहे. आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतली गेल्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो लवकर शिजण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतून शिजू द्यायचे आहे. इथे बघू शकता कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट असे छान एकजीव झालेले आहेत. आता त्यामध्ये मसाले घालायचे आहेत. इथे मी 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे आणि पाव चमचा हळद. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला असं ड्राय वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं जेणेकरून मसाले खाली लागणार नाहीत. त्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड आणि 1 चमचा धणेपूड घालायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पनीर भुर्जीसाठी लागणारी आपली परफेक्ट ग्रेव्ही तयार आहे. आता याच्यामध्ये किसलेलं पनीर घालायचं आहे आणि छान मसाल्यामध्ये एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. इथे गरज वाटल्यास तुम्ही थोडंसं पाणी ऍड करू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. हॉटेलसारख्या टेस्टसाठी यामध्ये थोडीशी कापलेली शिमला मिरची घालायची आहे आणि या स्टेजला शेवटी घालायची आहे. याने काय होतं, शिमला मिरचीचा एक छान क्रंचीपणा येतो दाताखाली आणि ती खायला खूप छान वाटते. अगदी आपल्याला वाटेल आपण हॉटेलमधून मागवली आहे. तसं बघायला गेलं तर हॉटेलमध्ये जी पनीर भुर्जी मिळते त्यात ग्रेव्ही जास्त असते आणि पनीर अगदी नावापुरतं असतं. ते शोधावं लागतं. त्यामुळे ही भरपूर पनीर घातलेली भुर्जी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. वरून थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे आणि आवडत असल्यास थोडंसं बटर घातलं तरीही चालेल. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडं किसलेलं पनीर घालायचं आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.